हे उपवासाची बटाटा शाबू चकली ही मी तळून घेतलेली आहे. चांगली क्रिस्पी होते. हे मी कसे बनवले पहा. अर्धा किलो बटाटा शिजवून घेतले. अर्धा किलो बटाट्यासाठी पाव किलो शाबू घ्यायचा, तो भाजून घ्यायचा. थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करून घ्यायचा. भाजताना मात्र मध्यम आचेवर भाजून घ्यायचा. अशा लाह्या उडल्यासारखा तो शाबू भाजला पाहिजे, खरपूस झाला पाहिजे. मिक्सरला बारीक करून घेतला आणि तो आपण चाळून घेऊया. बटाटा 2 भाग आणि शाबू 1 भाग. अर्धा किलो बटाट्यासाठी पाव किलो शाबू वापरला. पीठ जरा थोडंसं जाडसर राहतं. मिक्सरला बारीक केल्यामुळे अगदी बारीक होत नाही आहे. चाळून जे वरचे कणी निघते ती फिरशी अजून तो रवा मिक्सरला बारीक करून घेतला. बटाटे शिजले आपले. आता तो साले काढून खिसून घेतला. त्याच्यामध्ये ते शाबूचे पीठ मिक्स केले. चवीपुरते मीठ. आता आपण ते मळून घेऊया. हे मिश्रण घट्ट वाटतंय. आपण याच्यामध्ये गरम पाणी करून घालायचं. लागेल तसं गरम पाणी घालायचं, ह्याला काही प्रमाण नाही. मिश्रण जरा घट्ट वाटते, अजून थोडंसं पाणी घालूया. हे मिश्रण साच्यात भरून आता आपण चकल्या पाडून घेऊया. ह्या चकल्या आपण फॅनवर सुद्धा वळवू शकतो. नंतर उन्हात वळवायच्या थोड्या. छान झालेत बघा. आता एक तळून दाखवते मी तुम्हाला. छान झाले.